नमस्कार मंडळींनो, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर मी आता चालली दवाखान्यात साईनला. तर ह्यांच्या मोबाईलवरून काय शूट करेल तर ह्या दोघी आज शूट करतील घरात. नाही केलं ना, आज शूट केलं मग बघते मी तिलाच आज शूट करणार आहे. मग 2 दिवस झालं व्यवस्थित शूट करत नाही, मोबाईल बघत बसते. तर चला जाते मी, करते मी शूट पुढचं. मी तर त्यांची चाललेत भांडी, चालली आंघोळ, माझं जेवण काय ती बनवते त्यांची. हां चल जाऊ मी. मम्मी पप्पा फोन करता. बाय बाय. आणि काय तर खायला ए रेणू प्रेम न कर दिला, प्रेम न लगातार चेक करायला गेले. साईनला मम्मीचं नाव टाकायचं, त्यामुळे डिलिव्हरी कधी येऊ शकते. त्यामुळं मग आता मी भांडी घासते पटापटा कामावरते. म्हणजे चिव जेवण बनवायचं. चिव आमची एकदम भुकेली असते मांजर, त्यामुळे त्यासाठी जेवण बनवायचं असतं. चला पटापटा आवरते, मग मला बोलते. खाली घासू नका शिरू. हे शिरू चिव भांडी मांडते. पटापट आवरे, कपडे धुवायला जायचे. चला आता कामं झाली. आता मी बनवते मॅगी टाकली. आता झालं खाण्यात काव्या लावलं. झाली बनवली मी. आता खातोय दोघी, मी आणि चिव खातोय. या सगळ्यांनी मॅगी खायला. सुंदरा बी खाती, शिरू बी खातोय. कसं वाटतंय? झालं बघा सगळं. उद्या परत चेक करायला बोलवले. जायला लागेल परत घ्यायची. चाललो आम्ही घरी. तर बघा आता मी आली घरी. थोडा वेळ झालं. तर ह्यांची चालली जेवणाची तयारी. ह्यांनी अर्ध शूट केलं, अर्ध केलंच नाही. हिंडत होत्या बाहेर. चिवकडं मोबाईल दिलेला का ती गेलेली कॉलेजचं बघायसाठी. तर मी पण गेलेली बाहेर. येताना म्हटलं पाणीपुरी वगैरे खाऊन यावं. तर तिथे आम्ही काही शूटच केलं नाही. सारं पाणी पण खाल्ली. भूक लागते, जेवलं नाही दिवसभर म्हटलं. आता आली बघा. तर चाय बनवायला लावलं आहे तिला. चाय लय म्हणजे लय डोकं दुखते आपल्या मनाच्या बाहेर. अगं काय एवढं असं जोरात चोळतं का बावळा टाकत. डोकं चोळायचं सोडून जायचं आराम करते. कधी चालला जेवण बनवायचं. सोयाबीन भाकर या सगळ्यांच्या व्हायचं. किंवा वाटले का की बाबू बळ्याला गेलं. मेहंदी काढते. मेहंदी का काढते बरं? उद्या वड पौर्णिमा आहे. पूजाय तर नाही जाणार, पण काढत शकते ना. उद्या दवाखान्यात जायचं. अख्खा दिवस जायचं. उद्या वट पूजणार नाही मम्मी, पण मेहंदी काढते. आता चिव काढणार आहे आमची. दिवस झाले मेहंदी काढ वाटली. आमची चिव आर्टिस्ट. आमचं इथं आहे ना काढणार कलाकार.